आमची आई यांची पुण्यतिथी या निमित्तानं थोडंसं राईस आहे, हे राईस मी देत आहे. तर आईच्या या पुण्यतिथी निमित्तानं तर छोटंसंही आहे, तर सरकारी दवाखाना लातूर या ठिकाणी देत आहे. तर असं दाखवा सरकारी दवाखाना. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी, गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. कारण बांधवांनो, जीवनाच्या बाजारात सगळं काही भेटतं, सगळं काही भेटतं, पण मी भिकारी झालो बांधवांनो, भिकारी झालो. या गोष्टीचं वाईट वाटतंय. कारण जीवनाच्या आजच्या जगाच्या बाजारात या जीवनामध्ये सगळं काय भेटतं, पण आई गेलेली एकदा पुन्हा परत आई भेटू शकत नाही. आईची माया असते जगाच्या वेगळी निराळी. आईची माया म्हणजे फुकटची माया. अरे दुनियामध्ये गेलं तर दुसऱ्याचं मन झेलून घेता यावं लागतं. आपण लावावी लागती माया, लावला लळा तर लावतात जिवाळा. पण आईची किंमत ही जगा वेगळी असते. आहे तर त्या आईची किंमत कळत नसते, गेल्यानंतर पुन्हा आईची किंमत कळत असते. बांधवानो, ती माझी आई. बघता बघता माझ्या आईला दिवस संपून गेले. 5 वर्षे झाले माझी आई गेली. 17 जुलै 2021. कारण माझ्या आईचं मला शेवटचं तोंड सुद्धा पाहायला भेटलं नाही. कारण बांधवानो, शेवटचं म्हणजे माझी आई काय आजारी नव्हती. माझी आई कामाला चालली होती. तेव्हा जरा थोडा कोरोनाचा पिरियड होता आणि मी संभाजीनगरला कामाला होतो. फक्त अचानकच छातीमध्ये दुखलं. सकाळी आई उठली. आईनं उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर बटाटे उकडायला ठेवले, चहा प्याला आणि अचानकच आमच्या वडिलाला सांगितलं छातीत दुखत आहे. तर लगेच ताबडतोब गावात मधल्याच दवाखान्यात नेलं आणि जाता जाता माझ्या आईनं त्याच दवाखान्यामध्ये आपला प्राण सोडला. जगाचा शेवटचा निरोप घेतला. शेवटचा निरोप घेतला आईनं. पण तेव्हा फोन केला पण लांबून येता आलं नाही. तेव्हा कोरोनाचा पिरियड होता, वाहनं नव्हते आणि माणूस गेल्यानंतर लवकर मैत करायचे. बांधवानो, माझी जी खरी परिस्थिती आहे आणि जी खरं आहे ती माझ्या सोशल मीडियावर मी मांडत आहे. माझ्या आईची पुण्यतिथी झाली आणि काय 2 गोष्टी मला मांडावे म्हणून माझ्या यूट्यूबवर मी जे चॅनल काढलं आहे त्याच्यावर मी 2 गोष्टी मांडत आहे. माझ्या आईचा साधा सोपा सरळ स्वभाव, मन मोकळं होतं. कारण माझ्या आजी आजोबाची मला सेवा घडली, पण माझी आई माझी इच्छा होती माझ्या आईला मी सांभाळेल, माझ्या आईला सुखात ठेवेल. माझी आई मी आजारी झाले असते तर मी सेवा केला असतो, पण आई अचानकच हे झालं. तर कारण बांधवांनो, एवढंच मला सांगायचं होतं. गेले दिवस ते राहिल्या फक्त आठवणी. आणि माझ्या आईच्या पुण्यतिथी निमित्तानं मी लातूर या ठिकाणी सरकारी दवाखाना या ठिकाणी एक छोटं 60-70 लोकांचं एक राईस बनवून मी वाटला आणि ते थोडं दाखवत आहे. आणि ते दाखवल्यानंतर मी काही 2 गोष्टी मांडतो, ते पुढे बघा तुम्ही. आज या ठिकाणी माझी आई यांची 5वी पुण्यतिथी आहे. तर या ठिकाणी छोटंसं राईस व खाऊ वाटप सरकारी दवाखाना या ठिकाणी होत आहे. कारण गेले दिवस ते राहिल्या त्या आठवणी, तर या ठिकाणी हा देत आहे.
आज आईची कसं वाटतं पाहिजे सरकारी दवाखाना या ठिकाणी एक मिनिट चला पुढे चला काका चला पटपट होते फक्त काही करू नका आठवणी के तर म्हणून बांधवांनो ताण्याची ताण वळका भुकेलीची भूक वळका आपले पुण्यतिथी असो किंवा कोणाचं आपले आई वडील आपला वाढदिवस असो तर सरकारी दवाखाना अनाथ आश्रम इथे आपल्याला काय अन्नदान करायचं असेल तर करावं. तर मी केलं आणि मला प्रश्न पडला मी एकटा जाईल करल पण कुठं करावं कसं करावं. परंतु मी ज्यावेळेस गेलो राईस घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये तिथं संस्था होते अन्न वाटप करणारे ते संस्थेवाल्यांनी आणि त्यांचं पण वाटायचं होतं. मग एकदम सगळे तिथं आले आणि त्यांनी म्हणले हे आमचं वाटायचं झाल्यानंतर मग तुमचं वाटा असं म्हणले. आणि खरोखरच त्यांच्यामुळं आम्हाला संधी मिळाली वाटण्याची. आणि बांधवांनो प्रत्येक दवाखान्यामध्ये संस्था असते मला माहीत नव्हतं तर त्या संस्थेला आपण सांगायचं पैसे द्यायचे ते जेवण करतात आणि ऑटोमॅटिक वाटतात. पण मला माहीत नव्हतं मी हॉटेलमधून राईस आणला आणि वाटलो असं झालं. तर त्यांनी मला सांगितलं तसं जर काय करायचं असेल तर पैसे द्यायचे आणि ते अन्न वाटप हे करू शकतात. तर चला असो कारण बांधवांनो आई की आईच असते. सुखाला सगळे धावतील पण आई विना या विश्वात माया नाही. सुखाला सगळे धावतील पण आई विना या विश्वात माया नाही. कारण अरे ज्याला आई नाही त्याला आईची माया विचारा, ज्याला वडील नाही त्यांना वडिलांची माया विचारा. म्हणून बांधवानो अरे आई बाप असतील सेवा करा हीच खरी ईश्वर सेवा. ह्यातच खरा देव पण आहे. कारण बांधवांनो कुठं जरी गेलं बाळ तर आई विचारते कुठं गेलं असेल माझं बाळ, काय करत असेल बाळ, काय दुःख असेल अडचण असेल. आईला आपण आजारी जर पडलो तर आईला चिंता लागते, वडिलाला चिंता लागते. आईला एवढी चिंता लागते की आईला अन्न गोड लागत नाही, दिवस गोड लागत नाही, कुठं दिवस चांगला जात नाही किंवा कुठं कामाला गेलं मन लागत नाही. कारण आई हे चिंता करणारी ती आई असते. आई विना या विश्वात माया नाही. गेले की दिवस ते राहिल्या फक्त आठवणी. गेलेली वेळ पुन्हा कधी येऊ शकत नाही. गेलेली वेळ हे पुन्हा कधी येऊ शकत नाही. कारण बांधवांनो बघता बघता माझ्या आईला 5 वर्ष म्हणजे 5वं पुण्यतिथी होती. 5 वर्ष झाली. तर एवढंच मला सोशल मीडियावर सांगायचं होतं. कारण 2 गोष्टी मी मांडत आहे. मी काय तेवढा शिकलेला किंवा तेवढं मी हे नाही. तर बांधवांनो व्हिडिओ बघा माझ्या भाऊ बहिणींनो असंच प्रेम द्या, तुमचा आशीर्वाद असू द्या. व्हिडिओ बघत राहा कारण तुमची आमची ओळख म्हणजे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा. माझे असे साधे सोपे माझे व्हिडिओ येतात. मी कुठं गेलं कुणाची मुलाखत घेणं आणि माझे काय अंगी कला आहे, माझे काय प्रबोधन आहे, कुण्या स्थळाला कुठं जर ज्या ठिकाणी जातोय तिथं प्रबोधन करतोय तिथलं दाखवील. कुठं ज्या महापुरुष म्हणजे कुण्या स्थळ असेल ते दाखवील आणि माझ्या जी अंगी कला आहे ते मी दाखवीत राहील. तर बाळांनो माझ्या भाऊ बहीण माझे दादा भाऊ माझे मायबाप असतील तर बघत चला, तुम्हीच माझे हात. चला जय शिवराय, जय भीम, जय संविधान. चला आय लव्ह यू. चला.